भाजपमध्ये अशोक चव्हाणांचे होतील हाल. मला त्यांची उणीधुणी काढायची नाही. अशोक चव्हाणांच्या जाण्यानं काहीही फरक पडणार नाही. अशोक चव्हाणांनी काँग्रेसमध्ये पुन्हा परत यावं. माझ्याच नेतृत्वात पुन्हा निवडणुका होतील. नमस्कार, मी मनोज भोयर. मॅक्स महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. अशोक चव्हाण काँग्रेसचे दिग्गज नेते, 2 वेळा राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्याचे प्रदेशाध्यक्ष. त्यांनी लोकमतला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये एक टीका जरूर केलेली आहे की नाना पटोले हे आमचं ऐकत नव्हते, समन्वयाचा अभाव होता आणि कुठलीही चांगली गोष्ट काँग्रेस पक्षात घडत नव्हती. अर्थात ज्यांनी 38 वर्ष राजकारणाचा प्रवास केला आणि सबंध हयात ही काँग्रेसमध्ये घालवली, त्यांनी अशा एका टप्प्यावर अशा प्रकारची टीका करणं, ज्यावेळी देश संकटात असल्याचं काँग्रेस म्हणतात, इंडिया आघाडीचं गठन झालं आणि महाविकास आघाडी नरेंद्र मोदी आणि भाजप सरकार आणि शिंदे आणि अजित पवार सरकारच्या विरोधात लढायला पूर्णपणे तयार आहे. अशा वेळेला त्यांची टीका ही अत्यंत चर्चेचा विषय झालेली आहे. पण आता या संदर्भात आपण विचारणार कोणाला, तर आपल्यासोबत आहेत नाना पटोले, ज्यांच्या खांद्यावर राज्याच्या काँग्रेसची धूर आहे. खूप स्वागत आहे मॅक्स महाराष्ट्रमध्ये. तसं जर स्वभाव पाहिला अशोक चव्हाणांचं, तर खूप काही टीका करणं, आक्रमकपणे बोलणं किंवा द्वेषाचं राजकारण करणं असा त्यांचा स्वभाव नाही, असं साधारणतः राजकारणात आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्यांनी सुद्धा म्हटलं की मी काँग्रेस सोडली पण मी उणीधुणी काढणार नाही. पण मात्र त्यांनी लोकमतला एक मुलाखत जरूर दिलेली आहे आणि त्यात तुमच्या नावाचा उल्लेख आहे. म्हणून मी हा प्रश्न माझ्या मनात आला की हा तुम्हाला विचारावं, नेमकं काय झालं आहे. मला असं वाटतं की ते पण प्रदेशाध्यक्ष राहिलेत आणि 2014 2019च्या या निवडणुका त्यांच्या नेतृत्वात लढल्या गेल्या. तर त्यावेळेस समन्वय नव्हता असं म्हणायचं का? काँग्रेस का मागे गेली असं म्हणायचं का? फक्त 2 खासदार मग 1 खासदार अशी परिस्थिती महाराष्ट्रात झाली. मला पण कोणाचं उणं काढायचं मला पण कधी राहिलेलं नाही. मी जनतेचे प्रश्न घेऊन लढणारा कार्यकर्ता आहे. आणि मगाशी आमच्या प्रभारी रमेश चन्नीथलाजींनी सांगितलं की या पक्षामध्ये सगळ्यात जास्त महत्त्व अशोक चव्हाणांचं होतं. त्यांनाच सगळ्या जबाबदाऱ्या दिल्या जात होत्या. मग निगोशिएशनच्या मीटिंग असतील तर त्याच्यात आमच्याकडे पृथ्वीराज चव्हाण पण आहेत, आमच्याकडे सुशीलकुमार शिंदे पण आहेत. पण त्यांनाच का? त्यांना आम्ही एक वेगळं महत्त्व आमच्या पक्षामध्ये देतो. आता पिनेवाले को पिने का बहाना चाहिए असं काही असेल तर तो त्यांचा प्रश्न असेल. मला पण त्यांचं उणं धुणं काढायचं मला पण सवय नाही. मला राहिली असती तर मी मगाशीच म्हणालो असतो, काढता आलं असतं. मी म्हटलं की तिकडे फार वाईट आहे. मी थोड्या दिवसाचा माझाही अनुभव असंच मी सांगितलं त्यांना. आता कसं वागणुका त्यांना त्या बावनकुळेच्या हाताने त्यांचा आज पक्षप्रवेश केला. उद्या अमित शहा येतात त्या छत्रपती संभाजीनगरला, तिथं करता आला असता. मोठा नेता होता, तुम्ही म्हणाले मोठे नेते होते, त्या मोठ्या नेत्यांचा मोठा प्रवेश झाला असता. पण तसं न करता भाजपच्या कार्यालयामध्ये त्यांचा प्रवेश होणं, त्याची चिंता आम्हाला जास्त आहे. कारण की आम्ही इतके वर्ष त्यांच्या नेतृत्वात काम केलेलं आहे. मी आमदार म्हणून त्यांच्या मुख्यमंत्री काळामध्ये त्यांच्याबरोबर काम केलं. ते प्रदेशाध्यक्ष होते म्हणून त्यावेळेस मी प्रदेशचा उपाध्यक्ष म्हणून त्यांच्या हाताखाली काम केलेलं आहे. म्हणून एवढ्या मोठ्या नेत्यांचा असा अपमान होत आहे. त्याच्यामुळे मी त्यांना सांगितलं स्वगृही वापस येऊन जा, अजूनही काही बिघडलं नाही. आम्ही काही दार नाही आम्ही काही त्यांचे दार बंद नाही केले. पण आज त्यांनी तो निर्णय घ्यावा, तिकडे गेलेलं आहे. पण तिकडे फार त्यांची हालत खराब होणार एवढा सल्ला मी त्यांना दिलेला आहे. मला सांगा, रविवारी दुपारी 3 वाजेपर्यंत अशोक चव्हाण तुमच्यासोबत होते. राज्याचे प्रभारी चन्नीथला यांच्यासोबत त्यांची चर्चा झाली. मग चन्नीथला राज्याचे प्रभारी त्यांच्यासोबत अशोक चव्हाणांची चर्चा होते. 3 वाजता ते बाहेर पडतात आणि सोमवारी त्यांच्या भेटीगाठी सुरू होतात. नार्वेकरांची भेट घेतात. त्यानंतर मग त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा मला वाटतं तिथेच दिला असावा आणि मग तुम्हाला प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचं त्यांनी पत्र पाठवलं. काहीच सेटलमेंट होऊ शकली नाही चन्नीथला यांच्यासोबत बोलल्यानंतर? त्यांच्याबरोबर काहीच बोलले नाही, त्यांच्याबरोबर काही बोलले नाही. आणि अशा जनरल चर्चा ते करत होते त्यांच्याबरोबर. त्यामुळे सेटलमेंटचा काही इश्यूच नाही ना. त्यांनाच तेच प्रमुख होते. सेटलमेंटचा काय विषय आहे?
त्याच्यामुळे प्रभाऱ्यांबरोबर त्यांची कुठलीही या विषयावरची चर्चा झाली नाही. त्यामुळे आता त्यांनी जो काही निर्णय घेतलेला आहे तो त्यांच्यासाठी, त्यांनी म्हणाले मी विकासासाठी गेलो. आता विकासासाठी गेले, ज्या शेतकऱ्यांचे ते शेतकरीच आहेत ना ओरिजिनल, ते काही एकदम डायरेक्ट ते फडणवीस म्हणतात तसे डीलर नाही झाले. फडणवीस त्यांचं काय म्हणाले ते फडणवीसांनी मागच्या लोकसभेमध्ये प्रताप चिखलीकरच्या प्रचारात गेले असताना त्याला हे लीडर नाही आहे, हे डीलर आहेत. दोनदा मुख्यमंत्री झालेत, यांनी नांदेडचा विकास केला नाही वगैरे असं मोठं भाषण फडणवीसाचं, त्याचं बॉम्बीच्या ढेटापासून भाषण असतं ते. आणि 2 दिवसाच्या पहिले प्रधानमंत्र्यांनी आदर्श घोटाळ्याच्या बाबतची लोकसभेतच चर्चा केली, ज्या व्हाईट पेपरच्या आधारावर. त्यामुळे मूळ प्रश्न असा आहे की एकीकडे त्यांचा प्रवेश त्या बावनकुळींच्या हातून होत होता आणि एकीकडे त्या ठिकाणी दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांवर लाठीचार्ज आणि अश्रूच्या धुळगंड्या चालू होत्या. तर कुठला विकास? म्हणजे अन्नदात्याला लाठीचार्ज होणं हा म्हणजे विकास? मोदी विकास करते असं म्हणणं आहे त्यांचं. कुठल्या विकासाची चर्चा करतात हे लोक? आणि म्हणून विकासाचं गोंडस शब्द वापरून वॉशिंग मशीनमध्ये धुवायचं जे काही चाललेलं आहे ते अजित पवारही गेले तर त्यांनी विकासच सांगितला. त्या शिंदे गेले त्यावेळेस त्यांनी विकासच सांगितला. आता विकासाचं म्हणजे कोणाचा विकास? महाराष्ट्राचा आज भगास करून ठेवलेला या लोकांनी. महाराष्ट्रातलं शाहू फुले आंबेडकर विचार संपवून टाकलेला आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार संपवून टाकलेला आहे, महाराष्ट्रामध्ये गुंडाराज सुरू करून टाकलेला आहे. या राज्यामध्ये तरुण भरकटत चाललेला आहे, रोज शेतकरी आत्महत्या करत आहे, गरिबांना 2 टाईमचं खायला महागाईमुळे मिळत नाही. तर हा विकास आहे या महाराष्ट्रात. पण इतकं सगळं असून अशोक चव्हाण गेले याचा अर्थ काँग्रेसमध्ये अस्वस्थता आहे असं फडणवीसांचं पत्रकार परिषदेमध्ये म्हणणं आहे की काँग्रेसमध्ये अनागोंदी सुरू आहे, तेव्हा अनेक नेते हे नाराज आहेत. त्यांच्या भाजपमध्ये त्याला दिव्याच्या खाली अंधार आहे. त्यांना फडणवीसांना तुम्ही जाऊन सांगा आमचा सल्ला. पण त्यांचे किती खासदार आत्ता सिटिंग आणि किती आमदार आमच्या संपर्कात, मी त्यांच्याशी आज चर्चा करायचा काही भाग नाही. पण ते तुमच्याकडे येत नाही, तुमच्याकडे तिकडे जातात. त्यांना करू द्या ना, आम्ही एक लोहाराचाच मारू. मी मागच्या काळातही सांगितलं की एक लोहाराचं आम्ही मारू, त्या दिवशी यांची अकल ठिकाणी राहील. त्यांना करू द्या, जेवढं पाप करायचं करू द्या. आमच्याजवळ सगळी यंत्रणा आहे. काय एक्झॅक्ट कारण असू शकतं अशोक चव्हाण भाजपमध्ये जाण्याचं? ते मला आता त्यांनाच विचारा, तुम्ही कशासाठी गेलेत ते. नाही म्हणजे श्वेतपत्रिकेत अंतरिम बजेटमध्ये केंद्र सरकारच्या सिंचन घोटाळ्याचा उल्लेख नाही, पण आदर्श घोटाळ्याचा उल्लेख आहे. त्यात एक शब्द आहे की अंडर ट्रायल असा एक इंग्रजी शब्द टाकलेला, म्हणजे त्याचं भाषांतर पण उपलब्ध आहे. म्हणजे ते असल्यानंतरच्या या इतक्या वेगात घडामोडी असं आपल्याला वाटतं का? प्रधानमंत्र्यांनी त्याचा उल्लेख केला भाषणात. फौजियों अपने शहीद हुए फौजियों की जमीन दबाने का पाप इन लोगों ने किया, वो आदर्श घोटाला. वो कौन था? बहनों भाइयों ऐसा म्हणत होते ते. ऐकलं असेल तुम्ही क्लिप. तिथे काही ऑडिओ क्लिप संजय राऊतांनी संभाजीनगरच्या भाषणात दाखवल्याचं सांगितलं. हे आलं ना आता सगळीकडे व्हायरल आहे. दुसरा मुद्दा असा आहे की काँग्रेसमध्ये सातत्यानं तुम्ही पक्षाची धुरा महाराष्ट्राची हातात घेतल्यानंतर सातत्यानं वाद होत आहेत. म्हणजे याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? नाना पटोले म्हणून तुमच्या नागपूरचे सगळे मंत्री आहेत, विदर्भातले म्हणजे त्या काळचे आता नेते आहेत, ते सगळेचे सगळे तुम्हाला पदावरून खाली खेचण्यासाठी सातत्यानं लॉबिंग करत होते दिल्लीला. हे महाराष्ट्रानं पाहिलं. म्हणजे तुम्ही काही म्हणा, पण हे चित्र होतं. मी तुम्हाला सांगतो, आमच्या पक्षात लोकशाही आहे, आमच्या पक्षात ठोकशाही नाही आहे. कोणाला अध्यक्ष बनायचं स्वप्न असेल तर ते जाऊ शकतात, तिथं आपल्या वरिष्ठांना मांडू शकतात. भाजपसारखं नाही आहे एक. पण मी अध्यक्ष झाल्यानंतर रिझल्ट यायला सुरू झाला. नाना पटोले रिझल्ट ओरिएंटेड आहे. ज्या जागा काँग्रेसच्या ताब्यात नव्हत्या त्या सगळ्या जागा या निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही जिंकल्यात. कसबा असेल, अमरावती असेल, नागपूर असेल, आम्ही जिंकल्यात. आमची रणनीती होती ती. आमच्या सगळ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं योगदान त्याच्यामध्ये आहे. नेत्यांचं किती आहे की नाही मी त्याच्यावरची आज प्रतिक्रिया नाही देणार, पण आमच्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं योगदान त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. आणि म्हणून मला त्या विषयावर चर्चा करायची नाही. आमच्याकडे मला हटवायला म्हणजे कोणाला तरी बनायचं आहे, म्हणून तो आपला प्रयत्न करत असेल. आखरी निर्णय हायकमांड जे घेतील त्याला आम्हाला सगळ्यांना मान्यता द्यावं लागतं. पण मी आल्यानंतर आम्ही जे रिझल्ट दिले ते तर काही लपलेले नाही आहेत ना. मी काही मनगडत तर काही करत नाही ना.
मी लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये माझी जबाबदारी की माझ्या काँग्रेसचा विजय प्राप्त करून देणं हे माझं दायित्व आहे. पण इतकं सगळं सुरू असताना राहुल गांधीचा खूप बॅकअप सपोर्ट आहे तुम्हाला असं दिसतं. आज आता काय आमचे प्रभारींनी काय सांगितलं, मगाशी सांगितलं की नाना पटोलेच्याच नेतृत्वात महाराष्ट्रामध्ये सगळ्या निवडणुका घेतल्या जातील, हे पुन्हा त्यांनी आज शब्द वापरला. त्यामुळे हायकमांडनी जे काही निर्णय घेतलेले आहेत ते आमची सगळी टीम जी आहे त्या टीममधल्या सगळ्या लोकांचं जे काम आहे, आम्ही जे टीम चालवलेली आहे, मी गोल्डन स्पूनवाला नाही आहे ना, मी संस्थानिक नाही आहे, मी सामान्य लोकांचं नेतृत्व करणारा माणूस आहे. आणि त्याच्यामुळे आज रिझल्ट काँग्रेसच्या पक्षात येत आहे आणि शाहू फुले आंबेडकर विचारधारा घेऊन मी काम करतो आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराला मी पुढे नेतो आहे. त्यामुळे महाराष्ट्राची जनता काँग्रेसच्या पाठीमागे होतं आणि म्हणून भाजपच्या स्वतःच्या सर्वेमध्ये आम्हाला 40 जागा दाखवतात आहे. तुम्ही जे काही चॅनलवाले करतात सर्वे त्याच्यामध्ये आम्हाला परवा 26 दाखवल्या. पण या म्हणजे आता लोकसभेच्या तोंडावर इतका महत्त्वाचा नेता, 2 वेळा मुख्यमंत्री, इतका वजनदार जर नेता गेला तर निश्चितपणे पक्षाचं नुकसान काहीच नाही असं तुम्हाला वाटतं? मी इकडं बघा, कोणासाठीच काय वेळ थांबत नाही, एकदम स्पष्ट सांगतो. कोणासाठी वेळ थांबत नाही. जनता हे जनतेच्या हातात लोकशाहीचं सूत्र महत्त्वाचे असतात, नेत्याच्या हातात नाही. काँग्रेस पक्षाने तिकीट दिली म्हणून ते मुख्यमंत्री झालेत, काँग्रेस पक्षाने मुख्यमंत्री दिले म्हणून ते अनेक पदं भोगू शकलेत. आज त्याच्यावर मला चर्चा करायची नाही आहे. आखरी त्या भागातली जनता, आज आमच्याकडे सगळ्यात जास्त गर्दी नांदेडची होती. नांदेडच्या जनतेने निर्णय केला, काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी निर्णय केला की आम्ही काँग्रेससोबत राहू. पण नांदेड जिल्हा परिषद, नांदेड पंचायत समिती सर्व त्या काँग्रेसच्या हाती आहे. त्यावर प्रभाव कोणाचा होता इतकी वर्ष? बघा, काँग्रेसनी सगळ्या जबाबदाऱ्या त्यांच्यावर दिल्या, तिकीट वाटपाच्या जबाबदाऱ्या दिल्या. आपल्या मग नेतृत्व करायचं, मुख्यमंत्री व्हायचं तर आपल्या जिल्ह्यात ती जिल्हा परिषद निवडून आणायची ना, नगरपालिका महानगरपालिका निवडून आणायच्याच ना. पण त्याच्यामध्ये काँग्रेसचा विचार महत्त्वाचा होता ना, त्याच्यात काँग्रेसचा विचार महत्त्वाचा होता, काँग्रेसचं सिम्बॉल महत्त्वाचं होतं. म्हणून त्यांचा प्रभाव असेल तर आता पुढच्या वेळेस त्यांचा प्रभाव दाखवा. पण त्यांचा प्रभाव असता तुम्ही म्हणतात त्याप्रमाणे तर मग चिखलीकर का निवडून आलेत, हे का नाही निवडून आलेत? त्याच्यामुळे मला त्या खोलात जायचं नाही आणि मला अशोकरावांच्याबद्दल काही अपशब्द बोलायचेच नाही, माझा तो भागही पण नाही. मला काँग्रेस पक्षाने भूमिका एकदम स्पष्ट केली आणि महाराष्ट्रात आमची भूमिका स्पष्ट आहे की जे काही शेतकऱ्यावर अन्याय होत आहे, जो काही तरुणांवर अन्याय होत आहे, बेरोजगारी वाढवली जाते, मोठ्या प्रमाणात महागाई वाढवली जाते, सामान्य लोकांना, गरिबांना जगणं मुश्किल केलेलं आहे. आणि ज्या शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराला संपवण्याचं जे पाप गुंडाराज आणून जे महाराष्ट्रातलं भाजपप्रणित सरकार करत आहे त्याचा आमची लढाई ती आहे. आम्हाला कुठल्या व्यक्तिविशेषबद्दलची लढाई करायची व्यक्तिविशेष भलेही नसेल, पण आता हे काँग्रेसला खिंडार पाडतील अशोक चव्हाण. लोटस ऑपरेशन आहे काँग्रेसमध्ये राबवलेलं भाजपकडून. कुठलाही काँग्रेस विचाराच्या लोकांवर 4 नेते गेल्याने फरक पडतो असं डोक्यातून काढून टाका. मी काल एक ट्विट केलं होतं आमचे कैलासवासी नेते विलासराव देशमुखांचा. ही जनतेची चळवळ असलेला पक्ष आहे आणि ते सत्य आहे. काँग्रेसला संपवायसाठी अनेकदा प्रयत्न झालेला आहे, आजचा नाही अनेकदा झालेला आहे. पण काँग्रेस काही नवीन नाही आहे, हे काही नवीन नाही आहे. शंकरराव चव्हाण साहेबांनी त्या काळामध्ये विभाजन केलं होतं. शंकरराव चव्हाण साहेबांनी काँग्रेसमधून दुसरा पक्ष निर्माण केला होता. आखरी काँग्रेसमध्ये झाले. मान्य ना, काँग्रेसची ताकद मोठी आहे पण काँग्रेसमधल्या नेत्यांचं एकमेकांशी पटत नाही, ही गोष्ट सत्य आहे की नाही? बीजेपीमध्ये किती ओबीसी जर काँग्रेसचा अध्यक्ष झाला तर मराठा तुमचे नेता त्याला कुठेतरी खो घालण्याचा प्रयत्न करतात, ते तुमच्या विरुद्ध लॉबिंग करतात. मग या ज्या गोष्टी या कुठेतरी आता जर पक्ष इतका खाली गेला आणि केवळ एक तुमचा खासदार होता बाळू धानोरकर होते, ते स्वर्गवासी झाले, त्यांच्या पत्नीचं पण नाव आलं की ते अशोक चव्हाण यांच्यासोबत जाणार आहे. कुठेतरी या सर्व नेत्यांना एका मंचावर येऊन पुन्हा एकदा पक्षाचा गतवैभव मिळून द्यावं लागणार नाही याची तर चर्चा. तुम्हाला 15 तारखेला आज आम्ही चर्चा झालेली, 15 तारखेला आमचे सगळे आमदार तुम्हाला पाहायला मिळतील. हे जाणार आहे येणार आहे ह्या सगळ्या चर्चा आज नाही आहेत. 15ला आपल्याला सगळे आमदार आम्हाला मिळतील. आमचं 16-17ला 2 दिवसाचं शिबिर आहे लोणावळ्याला, तिथेही आमचे सगळे आमदार आहेत. मान्य आहे नाना पटोलेजी, पण पक्षाचा एक महत्त्वाचा नेता भाजपमध्ये जातो, तुम्ही म्हणत असाल त्यांच्यावरती की कारवाई असल्यामुळे, ईडीच्या कारवाईमुळे ते गेले. आमचं म्हणणं नाही आहे. जे काही प्रधानमंत्र्यांचं परवा भाषण झालं लोकसभेमध्ये त्यालाही आपण हे करणार नाही. भोपाळमधून
अजित पवारांनी 70,000 कोटीचा भ्रष्टाचार केला, इरिगेशनमध्ये बँकेमध्ये घोटाळा केला असं मोदीजींनी सांगितलं आणि 4 दिवसानंतर ते तिथल्या मंत्रिमंडळात आले. हो ना. म्हणून मला तुम्हाला जे सिक्वेन्स आहे बरोबर आहे, हे लोक समजतात आहेत. मीडियाने काय बातम्या चालवायचं मीडियाचा अधिकार आहे. इंटरनेटवर दोन्ही व्हिडिओ उपलब्ध आहे. एक तर भोपाळमध्ये अजित पवारांच्या संदर्भात केलेलं भाषण, अजित पवारांचा पक्षप्रवेश भाजपमध्ये, म्हणजे माफ करा पक्ष फुटल्यानंतर ते माहितीत गेले. अशोक चव्हाणांच्या बद्दल त्यांनी जे वक्तव्य केलं नरेंद्र मोदींनी आणि आता त्यांचा आजचा, या सगळ्या गोष्टी सोशल मीडियामुळे काही लपत नाही आणि तो एक पॅरलल मीडिया देशामध्ये झालेला आहे. पण ते म्हणाले की मी ठोस कोणतंही कारण नाही, मी वेगळ्या पर्यायाचा विचार केला होता. नेमकं काय झालं असेल? तुम्ही त्यांच्याशी कधी बोलला नाहीत का? किंवा इतक्या दिवसांपासून बातम्या येत आहेत की काँग्रेसचा एक महत्त्वाचा नेता भाजपमध्ये जाणार आहे आणि लगेच ते भाजपमध्ये गेले दुसऱ्या दिवशी. परवा आम्ही सोबत होतो, दुपारपर्यंत आम्ही सकाळपासून तर दुपारपर्यंत सोबत होतो. त्यांनी कुठलीही चर्चा केली नाही. प्रभारी होते, त्यांच्याजवळ काही भूमिका मांडली नाही. ते तुम्हाला सांगतो आहे. ते कशासाठी गेलेत, काय गेलेत ते त्यांनाच विचारा. ही जी काही बातम्या पेरल्या जातात आहेत तर ठीक आहे ना, नाना पटोलेला टार्गेट स्वाभाविक आहे भाजप करणार. महाराष्ट्रामध्ये जे काही काँग्रेसचं, जी काँग्रेस इन्क्रीज झाली, काँग्रेस वाढत चालली, त्याच्यामध्ये आमची सगळी टीम आहे. त्या टीमच्या सहाय्यानं आम्ही महाराष्ट्रामध्ये काँग्रेसला डेव्हलप करतो आहे आणि आज काँग्रेसवर जनतेचा महाराष्ट्रातला विश्वास. कुणीही काँग्रेसमधला नेता, पदाधिकारी, आमदार, कुठल्या भागातले कार्यकर्ते अशोक चव्हाण सोबत जाणार नाही याचा दावा तुम्ही करू शकता? बघा, मी तुम्हाला एक सिंपल सांगतो. आता सध्या प्रलोभन देऊन अनेक लहान कार्यकर्ते, मोठे कार्यकर्ते घेऊन जायची परंपरा सुरू झालेली आहे. शिंदे वेगळे घेऊन जातात, अजित पवार वेगळे घेऊन जातात. काही लोकांना प्रलोभनाने चाललेले आहेत, ते विचाराचे नाही आहेत. ते प्रलोभनाचे लोक आपण पाहतोच आहे, रोज चाललेलंच आहे. आखरी नेता ही जनता बनवते. नेता स्वतः बनत नाही, तो जन्मतच नेता नसतो. त्याला लोकांच्या आशीर्वादाने तो नेता बनतो. नेता बनला म्हणजे जनता त्याच्या पाठीशी पूर्ण झाली असं गृहीत पकडायचं कुठलंही कारण नाही. त्याच्यामुळे तुम्ही त्याची काळजी करू नका. समजा 4 लोकांना अजून प्रलोभन देऊन घेऊन गेले तर त्याचा फरक पडणार नाही. पण जनता ही काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या सोबत आपल्याला पाहायला मिळेल. निकाल तुम्हाला तसेच पाहिजे. राज्याचे मोठे नेते आहेत, तुम्हाला समुदायातले काय एक पण तेही तुमच्या बाजूला दिसतात. म्हणजे त्यांचं एक नाव मी एक दुपारी ऐकत होतो की, आणि दोन्ही नेते तुमच्या बाजूला बसले होते. एक तर चंद्रकांत हंडोरे आणि तिकडे नसीम खान, दोघेही अशोक चव्हाण यांच्यासोबत जाणार याची चर्चा जोरदार सुरू होती. पण चांगली गोष्ट आहे म्हणजे तुमच्यासाठी की ते तुमच्या बाजूला बसले आणि तुमच्या उजव्या बाजूला चंद्रकांत हंडोरे बसलेले आहेत. तुम्ही अमर अकबर अँथोनी पिक्चर पाहिला की नाही? आम्ही अमर अकबर दोन घेऊ आम्ही तिघही. आम्ही ठरवलेलं आहे, आमचा कार्यक्रम एकदम एकच आहे की BJPला हद्दपार महाराष्ट्रातून करायचं. त्यामुळे तुम्ही TVला किती बातम्या कोणी काही पेरल्या त्याचा काही परिणाम होणार नाही. आणि दुसरा महत्त्वाचा एक विषय असा आहे की आमची लढाई प्रामाणिक आहे, जनतेसाठी आहे. हे असा डाकाडाक्यासाठी नाही आहे. BJPचं वास्तव्य आता जनतेच्या समोर आलेलं आहे. त्याच्यामुळे या वास्तव्याला कोणालाही नाकारता येणार नाही. आणि जनतेमध्ये राग आहे. निवडणुका लागू द्या, तुम्हाला त्याचे निकाल निवडणुकीच्या सुरुवातीतच दिसेल. आचारसंहिता लागू द्या. बरं, आता अशोक चव्हाण गेलेत, जे काही आहेत ते आहेत आता असं आपण मानून चालूया. पण तुमचं नेतृत्व काँग्रेसमधलं अनेकांना पसंत नाही आहे असं काही आहे का? सगळे सोबत आहेत. म्हणजे जे ज्येष्ठ नेते आहेत, जे मुख्यमंत्री राहून चकले, जे अध्यक्ष आहेत, जे खूप वर्षानुवर्षे काँग्रेसमध्ये वेगवेगळी पदं भूषवली आहेत, त्यांना असं वाटतं प्रत्येकाच्या स्वभावाचा गुण असतो. म्हणून आम्ही त्यांना सल्ला दिली की तिकडे फार त्रास होणार आहे. इथं तर आम्ही ते आले की उठून जायचो, त्यांना बसू द्यायचो, त्यांना खुर्ची द्यायची. इथं ते नाही आहे, त्यांना खुर्ची ओढून बसावं लागणार आहे. ते मी त्यांना मगाशीच सांगितलेलं आहे. तर आता बघा ते काय करतात. खूप धन्यवाद. मॅक्स महाराष्ट्राला तुम्ही वेळ दिला. नाना भाऊ, खूप खूप धन्यवाद. थँक्यू.